मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक विभागातील मराठी माध्यमांच्या शाळांवर ठोक मानधन तत्वावर माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यास व त्यांच्या मानधनावर येणाऱ्या खर्चास मान्यता मिळण्याबाबत हा प्रस्ताव आहे। महापौर महोदय, खरं तर महानगरपालिकेमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असणे खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी शिक्षक तातडीने उपलब्ध झाले पाहिजे। खरं तर या प्रस्तावामध्ये नमूद केल्याप्रमाणे आता ह्याच्यामध्ये नमूद केले 23 शाळांमध्ये 6398 विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे आणि 20 सेवानिवृत्त शिक्षक 6 महिन्यासाठी घेण्याचे प्रस्तावित केलेले आहे आणि त्यासाठी 33 लाख रुपयेचा खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे महापौर महोदय, मला ते तक्ता हवा होता की कोणत्या शाळेमध्ये कोणते विषय शिकवण्याचे शिक्षक असतात त्याचा तपशील मी मागणार होते, परंतु खरं तर माझा आक्षेप आपली जेव्हा सभा चालू झाली आणि आता हा तक्ता आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे तक्तामध्ये वाचत बसण्यापेक्षा त्याच्या अगोदर तक्ता मिळायला गेला पाहिजे होता। ह्या आपण जोडणार होता, इथे जोडलेला नाहीये। त्यामुळे महापौर महोदय, आपण सचिवांना आदेशित करा की याच्या पुढे असं होता कामा नये की जे विषय येतात त्या विषयाला अनुसरून जे असतात ते आलं पाहिजे। आता त्यांनी तो तक्ता दिलेला आहे आणि खरं तर आता बरेच सन्माननीय सदस्य आपले सोनावणे साहेब पण बोलले होते, त्याच्यानंतर आमच्या मॅडम पण आता बोलल्या की ह्या विषयासाठी जे आपल्याला 20 शिक्षकांची आवश्यकता आहे तर ते आपण जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत त्यांना आपण ही संधी देतोय। तर का आपण त्यांना ही संधी देतोय? आज नवी मुंबईमध्ये अनेक पात्र तरुण शिक्षक आहेत, त्यांना का संधी दिली जात नाही महापौर महोदया? कारण जर आणि असे जे आहेत हे जी रिक्त पदं आहेत ती आता मगाशी सन्मान्य सदस्य सोनावणे साहेबांनी पण सांगितली की पवित्र पोर्टलवर का भरली गेली नाही? आज जून महिना चालू झाला, शाळा चालू झाली, तरी आपल्याला शिक्षकांची कमी आहे। खरं ही खेद आहे, ही शोकांतिका आहे महापौर महोदया। आपल्याला शिक्षक असणे आवश्यक आहे। आता ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की 25/8/2005 चे शासन परिपत्रक दिलेलं आहे, ते तात्पुरत्या नियुक्त्या नियमित न करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित आहेत। ते सेवानिवृत्त शिक्षक भरतीचे स्वतंत्र धोरण नाहीये, त्यामुळे नियुक्तीचा कायदेशीर आधार आपण सभागृहासमोर ठेवण्यात यावा। महापौर महोदय, आपल्या माध्यमातून मी सचिव महोदयांना विनंती करते। त्याचप्रमाणे महापौर महोदया, आज आपण म्हणतो शिक्षकांना आपण गुरु म्हटलं जातं। ते म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण गुरूंबद्दल असं म्हटलं जातं, पण आज या प्रस्तावाच्या अनुषंगाने आता या ठिकाणी आपल्या माध्यमिक वर्गांसाठी रिटायर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आला। एकूण 20 शिक्षक रिटायर शिक्षक घेण्याचा त्या ठिकाणी मंजुरी घेण्यासाठी आलेले आहेत। 53 खाली 53 खालीच आहे ना पवार साहेब? पण 3 ते पण 1 ते पण 3चा विषय कधी महापालिकेत यायलाच नाही पाहिजे। ते काढतील, कारण की जो नमूद केला आहे 53चा विषय कधी महापालिकेत यायलाच नव्हता पाहिजे होता, 53/1चा यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।